करा सुरुवात. पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य प्रसाराय नैज्यं सर्वं ददाम्यहम् संस्कृतस्य सदा भक्तो वन्दे संस्कृतमातरम् संस्कृतस्य कृते जीवन संस्कृतस्य कृते यजन आत्मानुमाहुतं मन्ये वंदे संस्कृत मातरम. नमो नमः. नमस्कारः. नमो नमः. हरि ओम. स्क्रीन दिसते आहे हो, स्क्रीन दिसते आणि माझा व्हिडिओ पण दिसतोय ना. ठीक आहे. मला तरी दिसतोय. हा, इतरांना बाकीच्यांनी पण सांगावं कृपा करून, जेणेकरून आम्हाला थोडस. ठीक आहे, दिसतंय ना. बघा, आपण मागच्या तासाला बघितलं होतं यदा तदा, बरोबर आहे. खरं तर आपण मागच्या वेळेला अद्य आरभ्य, श्वः आरभ्य हे बघितलं होतं, हो ना. जसं उदाहरण, एक दोन उदाहरण सांगते मी, की अद्य आरभ्य ह्यः आरभ्य, ह्यः म्हणजे कालपासून, ह्यः आरभ्य दशमी कक्षायाः परीक्षायाः आरम्भम् अभवत्. अद्य आरभ्य अहम् 8 अभ्यासवर्गं स्वीकरोमि. ठीक है. अद्य आरभ्य अहं रात्रौ 10 निद्रां करोमि. ठीक आहे. अद्य आरभ्य, आजपासून. श्वः आरभ्य अहं प्रातः 5 उत्तिष्ठामि. श्वः आरभ्य अहं 6 योगासनं करोमि. कळलं? अद्य आरभ्य, श्वः आरभ्य आपण घेतलंय हे, पण एकदा परत त्याच्यावर सरा. तुम्हाला कोणाला जर काही 1-2 वाक्य सांगता येत असेल तर नक्की सांगा, म्हणजे मग कुठपर्यंत लक्षात आलाय कळून जाईल. कोण सांगेल? प्रत्येकाने 1-1 वाक्य सांगा, मग पुढे जाऊ. तर आपलं हे झालेलं आहे मागच्या तासाला. मनीषा भगिनी, प्रज्ञा भगिनी, विष्णू महोदय, सुरेश महोदय, तृप्ती भगिनी, उमा भगिनी सांगा. कोण कोण? वैजयंती भगिनी, कोण कोण सांगेल? अद्य आरभ्य, श्वः आरभ्य, बोला. श्वः आरभ्य अहं रामायणं पठामि. हा, सुंदर. श्वः आरभ्य अहं रामायणं पठामि. आणखी 1-2 वाक्य. श्वः आरभ्य, अद्य आरभ्य, परश्वः आरभ्य, ह्यः आरभ्य, कालपासून. परश्वः आरभ्य अहं पर्यटनं गमिष्यामि. हा, चालेल, बिलकुल. परवापासून मी पर्यटनाला जाणार आहे किंवा जाईल, हो ना. सगळ्यांनी प्रयत्न करायचा. परश्व आरभ्य अहम अभ्यासम करोमि. हा, चालेल, बिलकुल. परश्वः आरभ्य अभ्यासम करोमि. आणखी प्रपरश्व अहम यात्रे गच्छामि. मला सांगा, स्क्रीन दिसत नाहीये का? हा, आता दिसतंय ना. मलाच दिसत नव्हती दुसऱ्या डिव्हाइस मध्ये, म्हणून मी म्हटलं तुम्हाला पण नाही दिसत. ठीक आहे, असतो. कळलंय आपल्याला. आपण पुढे जाऊया. त्यानंतर आपण घेतलं होतं यदा आणि तदा, है ना. मी उदाहरण दिलं होतं. यदा अहम यदा अहम ग्रामं गमिष्यामि, यदा अहं ग्रामं गमिष्यामि, तदा अहं किं करोमि, तदा अहं बहु अटनं करिष्यामि. म्हणजे जेव्हा मी गावाला जाईल तेव्हा मी खूप फिरेल. यदा अहं ग्रामं गमिष्यामि, जेव्हा मी गावाला जाईल. तदा अहं आम्रफलानि खादिष्यामि, तेव्हा मी आंब्याचे फळ खाईन, आंबा खाईन. ठीक आहे. यदा अहं नागपुरं गमिष्यामि, तदा अहं संस्कृत कार्यालयं गमिष्यामि, तेव्हा मी संस्कृत कार्यालयाला जाईल.
ना हो. यदा अहम देहल्लीं गमिष्यामि तदा अहम मम सखीभिः सह मेलिष्यामि है ना, माझ्या मैत्रिणींसोबत भेटेल. याप्रमाणे तुम्ही यदा तदा है ना. यदा यदा अहम यदा अहम संस्कृत अभ्यासवर्गं स्वीकरिष्यामि तदा सर्वे छात्राः आगमिष्यन्ति. बरोबर, यदा आणि तदा. तुम्ही कुठलंही वाक्य सांगा यदा आणि तदा. यदा 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 हि यदा धर्मस्य ग्लानिः भवति तदा 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 कः आत्मानं हा न तत्तु श्लोकः अस्ति. यदा यदा धर्मस्य ग्लानिः भवति तदा श्रीकृष्णः किं करोति? हरि ओम्. तत्तु श्लोकः. यदा यदा धर्मस्य ग्लानिः भवति वा यदा यदा अधर्मः सर्वत्र भवति तदा श्रीकृष्णः स्वयमेव आगत्य धर्मस्थापनां करोति. यदा तदा श्रीकृष्णः स्वयमेव आगत्य धर्मस्थापनां करोति. कठीण आहे. कठीण. नाही, मी काय केलं त्या श्लोकाचा भाषांतर. बरोबर. श्लोक काय? यदा 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 हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. श्लोक आहे. अर्थात यदा यदा धर्मस्य ग्लानिः भवति वा अधर्मः अधिकः भवति तदा तदा श्रीकृष्णः स्वयमेव आगत्य किं करोति? धर्मस्थापनां करोति इति. आणखी कोण सांगेल? यदा आणि तदा सगळ्यांनी सांगायचं बरं. अहम अमरावती गमिष्यामि तदा अंबादेवी मंदिरस्य गमिष्यामि. सुंदरं. यदा अहम अमरावतीं गमिष्यामि तदा अंबादेवी मंदिरं गमिष्यामि. सुंदरम्. अग्रे. यदा वर्षा भवति तदा अहं छत्रं धरामि. यदा बुभुक्षा अस्ति तदा अहं भोजनं करोमि. यदा पिपासा अस्ति, पिपासा जानन्ति वा? पिपासा, यदा पिपासा अस्ति तदा अहं जलं पिबामि. अवगतम्? यदा अहं नर्मदा तीरे गमिष्यामि तदा अहं स्नानं करिष्यामि. मी जातोय महोदय. मी नर्मदा यात्रेला जातोय 23 तारखेपासून 12 मार्च पर्यंत ते अटेंड करणार नाही. बापरे, हो का? 15 दिवसाचा म्हणजे 15 दिवसाची यात्रा आहे आणि 17 दिवसाचं म्हणजे जाणं येणं मिळून पुन्हा 2 दिवस म्हणजे 17 दिवस. यात्रा कशाच्या संदर्भात आहे? पर्यटन आहे की काय? नर्मदा परिक्रमा. अरे वा, नर्मदा परिक्रमा करतात. सांगून ठेवतो तुम्हाला, म्हणजे असं नको. नर्मदा परिक्रमा करताय तर मग कशाने करताय? बसनी करताय. म्हणजे बसनी म्हणजे 4-5 तास बसनी नदीच्या तीरावर जायचं, आंघोळ करायची, पूजा करायची, आरती करायची, बसमध्ये बसायचं आणि दुसऱ्या तीरावरती जायचं. मग असं करत करत आहे ते. असं. महोदय, आपल्या मनापासून शुभेच्छा तुम्हाला. ठीक आहे. धन्यवाद. आमच्याकडनं पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बहबह शुभाशयाः. आमची पण इच्छा आहे करायची, पण माहिती नाही आई नर्मदा केव्हा आम्हाला बोलवणार. बोलवते त्याच्यावरच अवलंबून आहे. मॅम, चैत्र महिन्यात उत्तर वाहिनीची एका दिवसाची परिक्रमा असते इथे आमच्या अहमदाबाद म्हणजे बडोद्याच्या इथे. हो का? मला सांगाल ना. मला सांगा. चैत्र महिन्यात तुम्ही पूर्ण चैत्र महिन्यामध्ये ती कधी पण करू शकता. एका दिवसाचीच असते. म्हणजे त्याचं पुण्य मिळतच आपल्याला. म्हणजे आपण 5-6 महिन्यांची नाही करू शकत आपण. तर आपण चैत्र महिन्यातली एका दिवसाची जर उत्तर वाहिनी परिक्रमा केली ना तर म्हणजे ते सारखंच फळ मिळतं. अच्छा, फळ सारखंच मिळतं. माझी मैत्रीण राहते, माझ्या मैत्रिणीचं माहेर आहे बडोदा. टिळकनगर. तिथून सुरू होते ती परिक्रमा. आणि एका आपण युट्यूबला जर तुम्ही सर्च कराल ना तुम्हाला पूर्ण त्याची माहिती मिळून जाईल. अच्छा, माझी पण इच्छा आहे. उत्तर वाहिनी परिक्रमा.
उत्तम. आणि असते माझी झाली आहे महोदया. अरे वा, अच्छा. उत्तम. मला माझ्या- मलाही करायची इच्छा आहे. बघूया कसे योग येतात आता. कारण हो ना. मी अहमदाबाद मध्येच आहे, तर मला खूप इच्छा आहे की ती जवळच आहे त्याच्यामुळे ती अहमदाबाद मध्ये शिकायसाठी आहे की कसं काय? नाही, माझी मुलगी शिकायला आहे इकडे, म्हणून मी अच्छा, तिच्या हा, सोबत मागच्या राहायला वेळेला आलीये. बोलले होते, हो. बरोबर. बंद ठीक आहे. आम्ही ओंकारेश्वरापासून चालू केली होती आणि अरे बापरे. ओंकारेश्वरात पूर्ण केली. हा, ओंकारेश्वरला पूर्ण मी ऐकलंय, फक्त मी कधी केलेली नाहीये. ती आणि म्हणजे आई परिक्रमा करतात ना महोदया, ती हा. गाडीने केल्या जाते. गाडीने जी केल्या जाते ती 17 ते 15 दिवसांची असते आणि ती पायी त्याला 4 ते 5 महिने लागतात किंवा जास्तही अधिक लागू शकते. बरोबर. हा, आणि जी यांनी सांगितलेलं एका दिवसाची परिक्रमा ही उत्तर वाहिनी एकाच दिवसाची असते, त्याला पण तेवढंच महत्व. हो. कोणी कुठली पण करू शकतात ते. पण चैत्र मला महिन्यामध्ये करायची तर आता यावेळेला हो, बरोबर आहे, चैत्र महिना. चालेल. चैत्र महिना मार्च महिन्यामध्ये. पुढचाच महिना, पुढचाच. हा, हो. तुम्ही मोकळ्या होऊन जाता एक्झाम मध्ये. हो, 10 ची परीक्षा होऊन जाते. अरुण काका, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची यात्रा खूप चांगली हो. वा वा, फारच छान. मैयाचं दर्शन तुमच्या शुभेच्छा मला मिळाल्या. तुमच्या शुभेच्छा मला मिळाल्या, खूप आनंद झाला आणि व्यवस्थितच होईल आमची यात्रा अशी, असं हो, वाटतं. हो. खरंच. सर्वांकडून याला तुमचे येणारे अनुभव ऐकायला आम्ही खूप आतुर आहोत. सांगेल. तुम्ही आल्यानंतर आम्हाला अनुभव कथन करा. माझ्या सोबत म्हणजे आम्ही प्रबोधन वर्गाला गेलो होतो, तिथे काही विद्यार्थी वर्ग होते, त्यांनी ती परिक्रमा केली आणि त्यांनी त्यांचे अनुभव ऐकवले होते. इतके सुंदर त्यांचे ते अनुभव की अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. त्या सोबत जे एक होते ना, ते म्हणाले की येताना माझ्याकडे पैसे नव्हते, मी माझ्या घरी कसं यावं. आणि मैया सगळं करते मॅडम, मैया सगळं करून देते आपल्याला. हो 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 मॅम. आणि माझे तो अनुभव म्हणे देतातच. जेवायचे पण पैसे नव्हते आणि घरी यायचे पण पैसे नव्हते, हो. आणि इतकी कठीण परिस्थिती होती म्हणे. पण त्यांचं ते सगळं म्हणजे त्यांनी जेव्हा ते सांगितलं मला, तर इतकं काही सगळं सांगायचं नाही, खरंच ते ऐकल्यावर असं वाटतं की आपणही करावी. म्हणजे मी ते त्याआधी कधी ऐकलेलं नव्हतं. खूप सुंदर अनुभव खूप चांगले येतातच त्याचे. आता मी गिरनारलाही जाऊन आले, तर गिरनारचाही अनुभव खूप अप्रतिम आणि ते खूपच सुंदर आहे सगळं जे काही आहे ते. म्हणजे पण सोबत अविस्मरणीय जर आहे. असलं ना कोणी आपले स्नेही असले त्याच याच्यातले, तर अजून जास्ती त्याला आनंद मिळतो. बरोबर आहे. बघूया चैत्र महिन्यातली जी उत्तर वाहिनीची परिक्रमा करतात तेव्हा खूप गर्दी असेल आहे का महोदया? धर्मदर्शन जर केलं ना, तर त्यात अधिक मजा येते. बरोबर आहे. अच्छा. धर्मदर्शननी खूप तुम्हाला प्रचिती येते आणि मैया तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपाने दर्शन देतेच देते. हो, हे मी पण ऐकलंय. पण खूप वेळ लागतो ना त्याला. अनुभव खूप मोठा. आम्ही दोघी पत्नीने दोघांनी केली ती परिक्रमा आणि एवढा छान अनुभव आला की आम्हाला ते शब्दात व्यक्त नाही करता येणार, एवढं म्हणजे असा हा टच आहे मॅडम तो. हो ना, मी पण ऐकले, मी अनुभवच ऐकले इतरांचे, आणि ते फक्त त्या अनुभवावरूनच मनात इच्छा जागृत झाली की आपणही कधीतरी करावी. करा मॅडम, खूप छान आहे हा अनुभव. एक जीवनात एकदा तरी तुम्ही अनुभव करा, तुम्हाला बोलायची तकलीफ लागते, बोलवते. अगदीच नाही झालं ना मॅम, तर हे उत्तर वाहिनी तरी करा. मला पण खूप इच्छा आहे उत्तर वाहिनी. एका दिवसाचीच आहे आणि करू शकतो म्हणजे आपण. मॅडम अरेंज करा, आम्ही येतो परत. हो, हे पण छान आहे. खूप छान. अहमदाबादला कोण आहे सध्या? अहमदाबादला कोण आहे? त्यांनी अरेंज करावं, आम्ही येऊ. मीच आहे. म्हणूनच म्हटलं सध्या कोण आहे, त्यांनी अरेंज करा, आम्ही येतो. मी पाहते, मी खरंच चौकशी करते. करा, आम्हाला सांगा, येऊया आपण. बरं, ठीक आहे. आता आपण बघा इथपर्यंत बघितलं होतं यदा आणि तदा. ठीक आहे. यदा नर्मदा परिक्रमा गमनम निश्चितं भविष्यति तदा वयं सर्वे मिलित्वा तत्र दर्शनार्थं गंतुम शक्नुमः. ठीक आहे. धन्यवाद. यदा तदा झालाय. आता आपल्याला आज शिकायचं 18.1
आता हे पण एक खरं तर मी तुम्हाला शिकवलंय, जेव्हा संख्या शिकवली तेव्हा मी याला काय म्हणते त्याला सांगितलं होतं, पण एकदा परत घेऊ. आता आपण संख्या शिकलोय, एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी. ठीक आहे. आता 4 पर्यंत इथे लिंगभेद आहे. मात्र 5 पासून 5 ते मग पुढे शतम, सहस्त्र. ठीक आहे. तिकडे मग आपल्याला अरबो खरबो पर्यंत तिकडे कुठेही लिंगभेद नाही. मात्र 1 ते 4 पर्यंत लिंगभेद आहे. आता लिंगभेद म्हणजे नेमकं काय? जसं उदाहरण, आता एकम एक संख्या आहे, पण आता या एक संख्येमध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग असं 2-3ही आहे. इथे बघा, पहिलंच तुम्हाला एक चित्र दिसतंय, त्या चित्रामध्ये ना झूम होत नाही. हा, झूम झालं. आता पहा, एक मध्ये पहिलं आहे एकः बालकः. एकः बालकः पुल्लिंग, म्हणजे एकः हा पुल्लिंग आहे. एका बालिका स्त्रीलिंग आणि एकम फलम. आता लक्षात ठेवायचं, बालकः आणि संख्यावाची विशेषण ऍक्च्युली हे बालकः. किती बालकः आहे? एकः बालकः. येतंय लक्षात? एकच मुलगा म्हणून एकः बालकः. मला म्हणायचं की एकच हत्ती आहे, मग मी काय म्हणेल? एकः गजः. ठीक आहे. मला म्हणायचंय एकच काय आहे? सूर्य आहे, मग मी काय म्हणेल? एकः सूर्यः. एकच चंद्र आहे, काय म्हणेल? एकः चंद्रः. एकच आकाश आहे, काय म्हणेल? एकः आकाशः. एकः आकाश, गगनः आकाश. ठीक आहे. मात्र मला म्हणायचं की एक महिला आहे, मग काय होईल? एका महिला. एका महिला. एक शिक्षिका आहे, मग एका शिक्षिका. एक काय सांगू आता, एक शाळा आहे किंवा एक पाठशाला, मग काय होईल? एका पाठशाला. एका पाठशाला. मात्र माझ्याकडे चष्मा आहे, एकच आहे, आता काय म्हणेल? एकम उपनेत्रम. सुंदरम. एकम उपनेत्रम. एकच कंगण घातलंय मी. एकम एकम कंकणम. कंकणम. एकम कंकणम. एकम उपनेत्रम. एकम पुस्तकम. अवगतम वा? मात्र आता इथे एक पेक्षा जास्ती 2 आहे, म्हणजे 2 मुलं आहेत, मग काय होईल? यांनी काय केलंय? बालकद्वयम, बालिकाद्वयम, फलद्वयम असं म्हटलंय. बरोबर आहे. आता असं पण शक्य आहे, किंवा लिंगभेदानुसार, विभक्तीनुसार इथे यांनी असं दिलं तर आपण नक्की असं शिकू. द्वयम हा शब्द लावल्यानंतर कुठलीही वस्तू घ्या तुम्ही, बालकद्वयम, महिलाद्वयम, फलद्वयम, शिक्षिकाद्वयम, अध्यापिकाद्वयम, पुरुषद्वयम, काही पण पुरुषद्वयम, एकत्र शब्द घ्यायचा. द्वयम घेतला, पूर्ण शब्द एकत्र घ्यायचा. जसं मला म्हणायचंय की आता महाविद्यालय द्वयम, मग मी इथे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग पाहणार नाही. द्वयम घेतलाय ना, संपला विषय. फक्त द्वयम. मग ते पुल्लिंग असू दे, स्त्रीलिंग असू दे, नपुंसकलिंग असू दे. हे बोलायला खूप सोपं आहे संस्कृतमध्ये. मात्र जेव्हा तुम्हाला विभक्ती वाईज किंवा व्याकरणा संबंधी लिहायचं असतं, तिथे मात्र काय होईल? बालकौ, द्वौ बालकौ, द्वौ शिक्षकौ, द्वौ मनुष्यौ, द्वौ गजौ, द्वौ अश्वौ. तेच स्त्रीलिंग मध्ये काय होईल? द्वे बालिके, द्वे महिले, द्वे अजे, द्वे अध्यापिके, है ना? किंवा जर फळ म्हणायचंय तर द्वे फले, कारण फलम फले, फले द्वितीय आहे, त्यामुळे जशी काय म्हणते त्याला, कर्त्याची जी जसं वचन आहे, विभक्ती आहे, त्याचप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल? संख्येचं पण घ्यावं लागेल. त्यामुळे द्वे फले, द्वे उपनेत्रे, द्वे पुस्तके, याप्रमाणे. कळलं? 2चं. मात्र आता 3चं बघा काय आहे? त्रिणी संख्या आहे, 3 मुलं आहे, मग त्रयः. पुल्लिंगसाठी त्रयः, आणि पुल्लिंगसाठी त्रयः, स्त्रीलिंगसाठी तिस्रः आणि नपुंसकलिंगसाठी त्रीणि. ठीक आहे. त्रयः बालकाः. बोला, सारखंच आहे. काय म्हटलं? हे द्वे बालिके आणि बालिकाद्वयम. हो, सारखंच आहे का? सारखंच आहे. उलट द्वयमनी काय होतं ना, सोपं होतं.
सोपं जातं. आपल्याला हे लक्षात घ्यावं नाही लागत ते पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुसकलिंग आहे. द्वयम लावलं की कुठल्याही लिंगाला चालतं. अच्छा. कळतंय है ना. ठीक आहे. आता जसं एक उदाहरण देते, चष्मा आहे, उपनेत्रम नपुसकलिंग शब्द आहे, बरोबर आहे. आणि बालक पुल्लिंग शब्द आहे. मग तसं जर विचार केला तर द्वौ बालको किंवा द्वे उपनेत्रे असं व्हायला पाहिजे ना. पण मग आता इथे असं नाही होणार. बालक द्वयम उपनेत्रम द्वयम असं होईल. उपनेत्र द्वयम बालक द्वयम महिला द्वयम. कळलं. मात्र 3ला काय होणार आहे. त्रयः पुल्लिंगसाठी त्रयः, स्त्रीलिंगसाठी तिस्रः आणि नपुसकलिंगसाठी त्रिणी. त्रयः बाल पण 3 आहे. 3 आहे म्हणजे कोणतं वचन झालं. एक वचन झालं, द्विवचन झालं की बहुवचन झालं. बहुवचन झालं. त्यामुळे लक्षात ठेवायचं पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग कुठलंही लिंग असलं तरी तिथे बहुवचनच यायला पाहिजे. जसं बालकः बालकौ बालकाः है ना. महिला महिले महिलाः, फलम फले फलाणी. त्यामुळे त्रयः बालकाः, तिस्रः बालिकाः, त्रीणी फलाणी असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता तुम्ही उदाहरणासाठी सांगा मला दुसरं. इथे जे दिलंय ते न सांगता दुसरं सांगा. काय सांगाल. मी सांगते परत अजून. हा त्रयः सिंहाः. पुढे त्रयः सिंहाः. एका धेनू. एका धेनू नाही. मला 3चं उदाहरण सांगा. 3चं उदाहरण सांगा. त्रयः गजाः. त्रय गजाः. हा. त्रयः ग्रंथाः. त्रयः ग्रंथाः. त्रीणि मक्षिकाः. त्रीणि मक्षिकाः. पुढे त्रीणि मक्षिकाः नाही होणार. तिस्रः मक्षिकाः. तिस्रः मक्षिकाः. त्रीणि यायला लागेल. स्त्रीलिंग. त्रीणि पुस्तकानि. त्रीणि फलानि. त्रयः अश्वाः. त्रयः अश्वाः. त्रयः वानराः. त्रयः मर्कटाः. त्रयः पुरुषाः. त्रयः वृद्धाः. अहो त्रयः मर्कटाः. सांगा आणखी. त्रय शुनकाः. त्रयः शुनकाः. शुनकाः. त्रयः शुनकाः है ना. तिस्रः पिप्पलिकाः. देवी काय येणार आहे. देवी देव्यो देव्याः. तिस्रः देव्याः. तिस्रः महिलाः. तिस्रः गृहिण्यः. त्रीणि पुस्तकानि. त्रीणि पुस्तकानि. त्रीणि आम्रफलानि. त्रीणि व्यजनानि. त्रीणि द्वाराणि. हो ना. आता तसंच 4चं घ्या. 4चं काय होणार आहे. चत्वारि नपुसकलिंग. चत्वारः पुल्लिंग. चतस्रः स्त्रीलिंग आणि चत्वारि नपुसकलिंग. काय होईल. चत्वारः बालकाः. चतस्रः महिलाः आणि चत्वारि फलानि. सांगा तुम्ही उदाहरण सांगा. चत्वार उपने हे जे आहेत ना अथर्ववेद सामवेद. हा चत्वारः वेदाः. चत्वारः वेदाः. चतस्रः काय. चत्वार रस्त्याला काय म्हणतो आपण. चत्वार मार्गाः. हा चत्वारः मार्गाः. चतस्रः चतस्रः शाटिकाः. चतस्रः शाटिका म्हणजे 4 साड्या. कुणाला घेऊन देताय बा 4 साड्या. पत्नीला. बापरे खूपच खुश होणार मग 4 साड्या एकसाथ मिळाल्या की. चत्वारः कूर्माः. चत्वारः कुर्मः. चत्वारः महोदयः. असं येईल का. चत्वारः महोदयाः. महोदयः आहे ना. महोदयाः.
चत्वारः तर्हि आम्रफलानि चतस्र चत्वारि चत- आम्र चतस्रः आम्रफलानि सेविकाः चतस्रः सेविकाः, चतस्रः वृद्धाः, चतस्रः चतस्रः मुख्याध्यापिकाः, चतस्रः गृहिण्यः, चतस्रः महिलाः, हो ना, चतस्रः पाठशालाः, काही पण म्हणू शकता तुम्ही. चत्वारि चत्वारः खगाः चत्वारः खगाः, सुंदर. चत्वारः मयुराः, बकः मयुराः म्हणजे चत्वारः बकाः, मयुराः, मेघाः, हो ना. चत्वारि चत्वारि आणखी? आसन्दानि आसंदानी नाही होत. चत्वारः आसंदाः पुल्लिंग शब्द आहे. सः आसन्दानि चत्वारि वृक्षः शिक्षिकाः वृक्षः पुल्लिंग आहे. चत्वारः वृक्षाः, हा. चत्वारि फलानी होईल, चत्वारि व्यजनानी होईल, चत्वारि काय होईल, चत्वारि आम्रफलानि आम्रफलानी होईल, उपनेत्राणी होईल, चत्वारि व्यजनानि. औषधानी होईल, मॅम व्यजनानी. चत्वारः मातुलाः असं होईल का? हो, मातुलाः, मातुलः आहे ना, मातुलाः. चत्वारः मातुलाः, 4 मामा. आणि चतस्र मातुलानी, 4 मामी, चत्वारि है ना. चतस्र रोटिका चतस्र रोटिकाः, चालेल, रोटिकाः. शब्द आठवत नाही एकदम पटकन. आठवत. अंगुलिकाला काय होईल मॅडम? काय म्हणायचंय? अंगुली. 4 बोट. हा, तर मग आता अंगुली शब्द कसा आहे? अंगुली काय अंगुली ती इकारांत स्त्रीलिंगी. इकारांत स्त्रीलिंग आहे ना, मग देवी देव काय होते? नदी नद्यो नद्य. देव्याः. चत्वारि चत्वारि अंगुल्यः, चत्वारि अंगुल्यः. चत्वारि अंगुल्यः. हम्म. अंगुल्याः. अंगुल्यः, देवी देव्यो देव्यः, चत्वारि अंगुल्यः. अच्छा. म्हणून शब्द पाठ पाहिजे. अंगुल्य शब्द पाठ केल्याशिवाय तुम्हाला कुठे काय लावायचं कळणार नाही. कमीत कमी जे बेसिक शब्द आहेत, देव, वन, माला, नदी, भानू, कवी, हे काही शब्द जे आहे, अकारांत, इकारांत, उकारांत, ऋकारांत, हे पाठ करायचे आणि ते रोज वाचायचे, म्हणजे पाठ होतं. संख्या पाठ करायच्या. काही गोष्टी पाठ केल्याशिवाय तुम्हाला दुसरा विकल्प नाही. चतस्रः अंगुल्यः. चतस्रः अंगुल्यः. आणखी आता बघा, 4 झालाय, आता 5. आता 5 मध्ये सारखंच आहे. 5 पासून 5, 6, 7, 8, 9, 10 किती असू दे, पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग मध्ये संख्या सारखीच लागणार. जसं पंचबालकाः, पंचबालिकाः, पंचफलानी. फक्त इकडे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंगचं प्लुरल फॉर्म येईल, म्हणजे बहुवचन रूप येईल, हो ना. जसं पंचपुरुषाः, पंचमहिलाः, पंचवस्त्राणि, पंचपात्राणि, है ना, पंचपुष्पाणि, असं होईल. मात्र संख्येमध्ये बदल होणार नाही. आतापर्यंत काय झालं? संख्येमध्ये बदल झाला. 4 पर्यंत संख्येमध्ये बदल होतो. हे पाठ करायचंय आपल्याला. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्याचं उदाहरण विचारतात. कळलंय? कोणाला काही अडचण आहे इथपर्यंत? नाही. मग पुढे जायचं की घ्यायचं याचीच एकदा प्रॅक्टिस. समजलं ना? पुढे जर आलं तर तुम्ही लिहू शकाल? लिहू शकू. आता बघा, याच कती संती इति लिखतो. आता त्याचाच अभ्यास आहे, जे आता आपण वरती बघितलं ना. आता तुम्ही सांगा कती संती. आता मी उत्तर सांगणार नाही, तुम्ही सांगा. युतकम. एकम युतकम. एकम युतकम. आता युतकम हा शब्द बघायचा, शेवटी म दिसतोय, म्हणजे 100% हा नपुंसकलिंग. युतकम, तर मग एकम युतकम. आता शुनकः काय? श्वानः. शुनकः. काय सांगाल? चत्वारः शुनकाः. बहुवचन करावं लागेल ना, 3 पेक्षा जास्ती असेल तर. चत्वारः शुनकाः. आता पिप्पिलिका स्त्रीलिंग शब्द आहे, पण 2 पेक्षा जास्ती आहे, 3 आहे, म्हणजे याचं पण बहुवचन करावं लागेल. तिस्र पिपलिका.
तिस्रः तिस्रः पिप्पलिकाः. कळलं? आता हो. गज किती आहे? 1 2 3 4 5. पंचगज. काय येईल सांगा? पंचगज. गज कसं? पंचगजा. पंचगजाः. खूप सारे आहेत ना, 5 आहेत ना. एक असतं तर गजः म्हटलं असतं आपण, बरोबर. पण इथे गजः नाहीये ना, गजाः. पंचगजाः. आता सांगा सिंह किती आहे? सिंहद्वयम्. सिंहद्वयम्. एक तर सिंहद्वयम् किंवा द्वौ द्वे सिंह. किंवा द्वौ द्वौ द्वे नाही, द्वौ सिंहौ. द्वौ सिंहौ किंवा सिंहद्वयम्. ठीक आहे. आता सांगा धेनू. समधनु. एकम धेनू स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंग आहे. एका धेनुः. एका धेनू. धेनुः. एका धेनू. मक्षिका. द्वे मक्षिका. द्वे मक्षिके किंवा मक्षिका द्वयम. बरोबर? बरोबर आहे. द्वे मक्षिके किंवा मक्षिका द्वयम. पुढे काय? गर्दभः. गर्दभः म्हणजे गाढव. एक काय होईल? एकम गर्दभः. एकः गर्दभः. पुढे त्रस्त व्याघ्र. अहो तुम्हाला तो काय करतो बघायचं. त्रय व्याघ्रः. त्रयः व्याघ्राः. ठीक आहे. आता सांगा काय होईल? आता इथे अर्धोरुकम. अर्धोरुकम म्हणजे होतं हाफ पॅन्ट आणि उरुकम म्हणजे फुल पॅन्ट. आता अर्धोरुकम किती आहे? षट अर्धोरुकानि. अर्धोरुकानि. बरं. माला किती माला आहे? सप्तमाला. षटमाला. षटमाला. हा. पुढे 2 षटमाला. आता काय? उरुकम. द्वयम. उरुकम उरुकद्वयम किंवा द्वे उरुके. ठीक आहे. आता सांगा आता पुढे काय आहे? जे कोणालाच नाही आवडत. गृहगोधिका. गृहगोधिका म्हणजे छिपकिली. इथे कुठे आहे नाही ना माझ्या बाजूला? गृहगोधिका. घरात गोद दिलेली असते म्हणून तिला गृहगोधिका म्हणतात. षट गृहगोधिका. हा. षट गृहगोधिका. षट गृहगोधिकाः. पुढे चोलः. षटचोलाः. षटचोलाः. पुढे पंचचाटिका. शाटिका म्हणजे साडी. 5 साड्या मोदे घेऊन देणार आहेत त्यांच्या धर्मपत्नीला. पंचशाटिका. नाही 4 घेऊन देणार आहे. 4. बापरे. 4 म्हटलं होतं म्हणते. 4 म्हटलं होतं 5 नाही. बरं ठीक आहे. 4 तर घेऊन द्या. हा. आता शाटिका. हा. पुढे पादांशुकम. करांशुकम म्हणजे शर्ट. पादांशुकम म्हणजे पॅन्ट है ना. पादांशुकम. चत्वारी किती होणार आहे? चत्वारी पादांशुकानि है ना. आता शिरस्त्रम. 1 2 3 4 5 6 7. सप्तम. सप्त शिरस्त्राणी. सप्त शिरस्त्राणी. लिहिता आहे ना की नाही लिहित आहे? लिहिता. हा. लिहा. कारण काय होईल म्हणजे काही जर चूक होत असेल तर इथल्या इथे दुरुस्त होईल. त्यामुळे इथेच लिहा. सप्त शिरस्त्राणी. ण बाणाचा लिहाला. शिरस्त्राणी. अंतरयुक्तम. अंतरयुक्तम म्हणजे दिसतच आहे त्याच्यात. बनियन. बनियन. गंजी. पंच पंच अंतरयुक्तानि.
पंच अंतर्युतकानी. अच्छा. ठीक आहे, जायचं पुढे. आता पुढे हो. सांगा काय. आता मात्र नवीन बिंदू चालू होत आहे. आता हा बिंदू खरं तर घ्यायला खूप वेळ लागतो, पूर्ण 1 वर्ग हा बिंदू घ्यायला लागतो. पण आता आपल्याकडे अजून 15 मिनिटं आहे, तर मी सुरू करते. पुढच्या वेळेला परत इथूनच सुरुवात करतो. बरं. ठीक आहे, आपला आज बराच वेळ बोलण्यात पण गेला. आता हस्त. हा. आता लक्ष द्या सगळ्यांनी, इथे आपण विभक्ती शिकणार आहोत. ठीक आहे, आता हस्त, त्यांनी काय म्हटलं, हस्त हस्तेन. जिथे हिंदीमध्ये के द्वारा किंवा हाताने, ने किंवा के द्वारा असं येतं, तिथे तृतीय विभक्ती येते. तृतीया जसं लागते. तृतीय, जसं हस्त हस्तेन, सह हस्तेन कार्यम करोति. तो हाताने काम करतो. अहम मी हस्तेन लिखामी, मी हाताने लिहिते. अहम हस्तेन भोजनम करोमि, मी हाताने जेवण करते, चमच्याने नाही खात, हाताने खाते. बरोबर. तर जिथे असं ने किंवा के द्वारा असं असतं, तिथे तृतीय विभक्ती असते. आता इथे चित्र दिलेलं आहे. सिवन यंत्रम म्हणजे मशीन. सा सिवन यंत्रेण वस्त्रम सिव्यती, म्हणजे ती मशीनने काय करते, वस्त्र शिवते आहे. किंवा लोकयानम, हो ना, लोक जनाः. यंत्रणा होईल की यंत्रेण होईल? यंत्रेण होईल की यंत्रेण होईल? यंत्रेण होईल की यंत्रेण होईल? सिवन यंत्रेण, बाणाचा ण. सिवन यंत्रेण. मी तुम्हाला मागच्या वेळेला त्याचं हे पण सांगितलं होतं की कधी न आणि कधी न. बरोबर. तर सिवन यंत्रेण. ठीक आहे, आता पहा, लोकयान जनाः लोकयानेन प्रयाणम कुर्वन्ति. जनाः लोकयानेन प्रयाणम कुर्वन्ति, म्हणजे लोक बसने जातात. स्यूतः एषः स्यूतेन वस्तूनि आनयति, म्हणजे तो बॅगने वस्तू आणतोय. बॅग म्हणा किंवा पिशवीद्वारा किंवा पिशवीने वस्तू आणतोय. भारती द्विचक्रिकया विद्यालयम गच्छति. भारती नावाचं कोणीतरी मुलगी आहे, ती सायकलने विद्यालयात म्हणजे पाठशाळेमध्ये जाते. कळलं? आता पुढे सांगा. आता कोण सांगेल कुंचिका. कुंचिका म्हणजे चावी. सांगा पटापट. एषा कुंचिकेन. कुंचिका काय येतं, आकारांत स्त्रीलिंगची तृतीय काय येते, कुंचिका कुंचिकया. आता एक काम करा, मी म्हणते माझ्यासोबत म्हणा. पहिले पुल्लिंग शब्द म्हणा. हस्त हस्तेन म्हणा. हस्तेन आसंद आसंदेन. बालक बालकेन. शिक्षक शिक्षकेन. स्यूत सूतेन स्यूतेन. दंत दंतेन. विद्यालय विद्यालयेन. दंड दंडेन. दंड दंडेन. स्यूत सुतेन. आपण नपुंसकलिंग शब्द घेऊ. लोकयानम, याचा पण समानच होणार आहे. लोकयानम लोकयानेन. काय होणार आहे, लोकयानम लोकयानेन कर्गदम कारयानेन कार्यानम कार्यानेन. कर्गदम कर्गदम म्हणजे कागद. कर्गदम कर्गदेन. पात्रम अत्रेन पात्रेण. चित्रम चित्रेण. चित्रेण. वातायनम वातायनेन. वातायनेन. व्यजनम व्यजनेन. व्यजनेन. उपनेत्रम उपनेत्रेण उपनेत्रेण. ठीक आहे, आता मात्र आपण आकारांत स्त्रीलिंग घेऊ. कुंचिका काय येणार आहे, कुंचिकाचं कुंचिकया. काय येणार आहे, कुंचिकया. कुंचिकया. बालिका मला माझी पेन्सिल दे रे म्हणू. बालिका बालिकया. बालिकया लक्षात ठेवायचं, बालिका नाही, बालिकया. कुंचिका कुंचिकया. बालिका
बालिकया लक्षात येत आहे हो माला मालया हा. ठीक आहे काय येणार आहे मालया हा माला मालाचं काय होणार आहे मालया बरोबर आहे मालाचं होणार आहे मालया पेन नाही रे पेन्सिल पाहिजे हा कोथळा बघा बालिका बालिकाचं काय होणार आहे बालिकया कया कुंचिकाचं काय होणार आहे कुंचिकया या कुंचिकया ठीक आहे हो येत आहे लक्षात हो मग कर्तरीचं काय होईल कर्तर्या नदी नद्या मग कर्तरी कर्तर्या दुर्वाणी दुर्वाण्या है ना दुर्वाण्या कर्तर्या गृहिण्या देव्या दर्व्या लक्षात राहील आता सांगा वाक्य आता वाक्य कसं बनेल कुंचिका एषा कुंचिका तालम उद्घाटायची वाक्य चुकलं कुंचिकाची आपल्याला काय करायची आहे तृतीया मग कसं होईल एषा कुंचिकया कुंचिकया तालम उद्घाटयती म्हणजे ती ही जी आहे ही चाबीने ताला खोलते आहे आता पुढे सांगा सौचिकः कर्तर्या कर्तर्या हा नाही कर्तर्या वस्त्रम कर्तयती जो शिवणकार आहे तो काय करतो कैचीने कपडे कापतो पुढे आपण म्हणजे दुकानदार दूरवाणी दुर्वाणी काय ना दुर्वाण्या संभाषणं करोति आपण दुर्वाण्या संभाषणं करोति दुकानदार मोबाईल वरून काय करतोय किंवा टेलिफोन फोनने काय करतोय संभाषण करतोय फोनवरून पुढे अंकनीचं काय होणार बालिका अंकन्या चित्रम लिखती म्हणजे मुलगी जी आहे ती पेन्सिलने चित्र काढते आहे आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मनाने वाक्य सांगा कशाने काय करते जसं उदाहरणार्थ अहम हस्तेन लिखामी अहम उपनेत्रेण पश्यामी मी कशाने बघते डोळे तर आहे पण डोळे असताना सुद्धा मी चष्मा लावते अहम उपनेत्रेण पश्यामी वृद्ध अस्ति खलु वृद्ध म्हातारा वृद्ध दंडेन चलती दंड म्हणजे काडीच्या साह्याने चालतो वृद्ध दंडेन चलती हो ना अहम अहम काय म्हणतो गण त्याला कर्तरी हा छुरिका छुरिका म्हणजे चाकू छुरिका म्हणजे चाकू अहम छुरिकया फलम कर्तयामी मी चाकूने फळ कापते ठीक आहे अहम उपनेत्रेण पश्यामी हो सुंदर पुढे द्विचक्रिकाया विद्यालयं गच्छति बालिका द्विचक्रिकया विद्यालयं गच्छति आपण स्वतःसाठी पण म्हणू शकतो अहम द्विचक्रिकया विद्यालयं गच्छामि अहम कार्यानेन महाविद्यालयं गच्छामि काय वाक्य केलं मी अहम कार्यानेन महाविद्यालयं गच्छामि हो ना सांगा वाक्य अहम विमानेन संचारं करोमि अहम विमानेन संचारणं करोमि सुंदर अग्रे अहम मुखेन वदामि अहम पुढे शिक्षिका हस्तेन ताडयति शिक्षिका हस्तेन चलती शब्द आहे ना चलती हो चलती आहे अहम पादत्रेण चलामी अहम पादाभ्याम चलामी मी दोन्ही पायाने असते एका पायाने नाही चालणार ना त्यामुळे काय होईल चरणेन चरणाभ्याम चरणैहि मग पादाभ्याम अहम पादाभ्याम चलामी
अहम करवस्त्रेण मुखम मार्जयामी. मार्जयामी. अहम करवस्त्रेण मुखम मार्जयामी. उत्तमम. हस्तेन पाकं पचामि. पचामी. बिलकुल. एका हाताने होणार नाही, दोन्ही हाताने करावं लागेल. हस्ताभ्याम पाकम पचामी. भोजनम. पाकं है ना? अहम पचामि. हस्तेन वर्ग भोजनम. झाला की करायचं आहे. हा, अहम हस्तेन भोजनम करोमि. सुंदर. हाताने जेवण करतो, बरोबर. हम्म. कोणीतरी असेल तो म्हणेल अहम चमसेन खादामी, अहम चमसेन ओदनम खादामी. ओके, असे शक्य. कळलंय? माझ्या हो. मते तुम्हाला कळलंय. आपण तृतीय विभक्ती घेतलीये, पण आता या तृतीय विभक्तीचा थोडासा अभ्यास करा. वाक्य अजून अधिकाधिक बनवा. आता तृतीय विभक्तीमध्ये काय आहे हे पण सांगतो. तृतीय विभक्ती आपण अशी बघितली, पण तृतीय विभक्तीचा उपयोग सह आणि विना सोबत पण होतो. जसं उदाहरण देते मी. जलेन विना मीनाहा न जीवंती. म्हणजे पाण्याशिवाय मछली जी आहे ती जगू शकत नाही. किंवा जनकेन सह पुत्र आपणम गच्छती. पित्यासोबत मुलगा दुकानात जातो. मग इथे सोबत आणि सह दोन्हीसाठी तृतीय विभक्तीचा वापर करतात. आता याची वाक्य बघायची राहिली आपली, ती आपण पुढल्या तासाला बघू. आता मात्र आतापर्यंत जे शिकलो त्या सगळ्यांची तुम्ही अधिकाधिक वाक्य बनवा. कमीत कमी 10 वाक्य तुमच्या अभ्यास पुस्तिकेत तर अभ्यास करायचंच आहे. त्याच्या व्यतिरिक्त 10 वाक्य तुम्ही तुमच्या टिप्पणी पुस्तिकेमध्ये लिहा, जेणेकरून तुमचा अभ्यास नीट होईल. ठीक आहे. आता आपण शांती मंत्र म्हणून थांबूया. पुढल्या शनिवारी सगळ्यांनी परत एकत्रित यायचं आहे, न विसरता. ठीक आहे. न विसरता शनिवारी भेटू. करमेलनम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. नमो नमः. शुभरात्रि. रात्री पुन्हा अग्रिम शनिवासरे पुनः मिलामः. पुनः मिळेल. चल.